नमस्कार मित्रांनो, इकडे मी बनवत आहे घेवड्याची भाजी। तर ही घेवड्याची शेंग आहे आणि मी त्याला छान असं निवडून घेतलं आहे आणि स्वच्छ धुवून घेतला आणि त्याच्यानंतर मी इकडे भाजत आहे कढईमध्ये। तर छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला। आणि इथे मी मिरची वाटणार आहे, मिरचीचा ठेसा, मिरची आणि थोडीशी कोथिंबीर टाकली आणि मीठ टाकली किंचित आणि ते आता मी वाटून घेत आहे मिक्सरला। तर हे बघा असं झालेलं आहे आपला मिरचीचा ठेसा। आणि इकडे मी खलबत्त्यामध्ये लसूण वाटत आहे। तर मला भाजीला कुठल्याही लसूण घालायला फार आवडतं, म्हणजे मी खूप प्रमाणात लसूण घालत असते कुठल्या पण भाजीला। आणि छान असं हाताने खलबत्त्यामध्ये छान ठेचून घेऊन टाकलं ना भाजीला, खूप छान भाजी होते, खमंग। आणि हे भाजून घेतलं आहे शेंगा, घेवड्याची शेंग। आणि इकडं मी त्याच कढईमध्ये क्लीन काय केलं नाही कढई, कारण ते जस्ट फ्राय केलेलं होतं ना, भाजून घेतलेलं होतं शेंगा वगैरे। सो मी त्याच कढईमध्ये आता भाजी बनवत आहे इकडे। आणि तेल टाकली आहे आणि त्याच्यानंतर मी आता जिरं टाकत आहे। इथे बघू शकता जिरं मोहरी छान तडतडली आहे, जिरं मोहरी। आणि आता मी लसूण टाकली आहे। तर लसूण टाकल्यानंतर मी आता कढीपत्ता टाकलेली आहे। हलकंसं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे असं। आणि त्याच्यानंतर मी मिरचीचा ठेसा टाकलेली आहे। तर असं काही जास्त काही मसाले वगैरे वापरणार नाही, कारण साधी सिंपल भाजी बनवायची आहे। सो अशी भाजी बनवत आहे, तुम्ही बघा खूप सिंपल बनवत आहे भाजी मी। आणि जेवढी तुम्ही सिंपल भाजी करता ना तेवढी छान भाजी लागते, मला तरी असं वाटतं। आणि इथे मी थोडंसं हळद टाकली आहे। आणि माझं काही प्रमाण असं एवढंच तेवढंच काही नसतं, मी वाटेल तसं मी थोडंफार टाकत असते, जसं वाटेल तसं तिखट वगैरे। आणि हळद टाकल्यानंतर मी छान असं शेंगा टाकलेले आहेत, ते फ्राय केलेले। आणि मी ते फ्राय करते, तुम्ही बघू शकता रंग बघा किती सुंदर दिसत आहे शेंगाचा। आणि ही घेवड्याची भाजी ना तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा, खूप छान लागते खायला वगैरे, खूप मस्त लागते। आणि खूप सिंपल भाजी आहे, त्याच्यामध्ये काही असं जास्त काही वापरलेलं नाही आहे। आणि बघू शकता एक वाफ दिल्यानंतर मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये। आणि बघू शकता तुम्ही रंग किती छान दिसतोय भाजीचा। आणि इकडे थोडंसं मीठ टाकलेलं आहे आता मी वरतून। मीठ टाकून झाल्यानंतर थोडंसं अजून त्याला फ्राय करायचं आहे, चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। आणि सर्वात शेवटी मी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे इथे। तर खूप छान वास सुटला आहे भाजीचा आणि खूप मस्त झाली आहे भाजी। तर तिकडे भाजी तयार झाली आहे आणि आता मी इकडे भात बनवत आहे। तर 1 वाटी तांदूळ घेतलं, स्वच्छ धुवून घेतलं तांदूळ। आणि त्याच्यामध्ये मी मीठ टाकलं। आणि मीठ टाकून झाल्यानंतर छान त्याला चमच्यानं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि 1 चमचा मी तूप टाकलेला आहे वरतून, कारण 1 चमचा तूप वापरलं ना भात एकदम छान असं मऊ लुसलुसीत भात होतो। सो मी कुकरमध्ये बनवणार आहे, तर मग मी इकडे पाणी टाकत आहे थोडंसं कुकरमध्ये। आणि आता मी ठेवलेला आहे कुकरमध्ये डब्बा भाताचा। तर 3 शिट्ट्या झाले की कुकर काढायचं आहे। तर आता होईल कुकर, तोपर्यंत मी इकडे भाजीची तयारी करते आणि भाजी करून घेते। रस्सा भाजी करायची आहे मला मटकीची। सो मी ते पातेलं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आणि ही मटकी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे पाण्याने, कारण त्याच्यामध्ये काही पण असतं, त्यामुळे कुठलीही गोष्ट वापरताना धुवूनच वापरावं। आणि ते फोडणी दिलेली आहे मी, जिरे मोहरी टाकलेली आहे आणि लसूण टाकलेला आहे। लसूण तर माझा आवडीचा विषय आहे, त्यामुळे लसूण टाकतेच मी जास्त। आणि इकडे बघू शकता तुम्ही किती छान गुलाबी असा रंग आलेला आहे। आणि इकडे थोडंसं मिरची उरलेली होती ना, तीच भाजीची मिरची मी ह्याच्यात टाकलेली आहे 1 चमचाभर। आणि त्याच्यानंतर मी हळद टाकली आहे इकडे। हळदीनं ना कलर खूप छान येतो कुठल्याही भाजीला। आणि 1 चमचा मिरची पावडर टाकलेली आहे, तुम्ही बघू शकता। आणि थोडंसं जास्त तिखट पाहिजे मला, त्यामुळे मी थोडंसं जास्त टाकले मिरची पावडर।
आणि तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही मिरची टाकू शकता, जेवढं पाहिजे तिखट वगैरे. कोणाला तिखट आवडतं, कोणाला सप्पक आवडतं. आणि आता इथे मी कढीपत्ता टाकलेली आहे, तुम्ही बघू शकता. कढीपत्ता ॲक्च्युली अगोदरच टाकायचं होतं, पण मी विसरली होते टाकायला. पण काही हरकत नाही, उलट करपत नाही कढीपत्ता. आणि त्याच्यानंतर मी मटकी टाकलेली आहे आणि मटकी छान अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, कारण मटकीमध्ये खडे वगैरे असतात. त्यामुळे तुम्ही मटकीची भाजी करताना छान बघूनच निवडूनच करत जा, कारण ते दाताखाली आल्यानंतर मग भाजी खायला काही मजा येत नाही. आणि इकडे बघू शकता तुम्ही कुकरच्या शिट्ट्या होत आहेत. तर तिकडे कुकर होईपर्यंत इकडे भाजी पण होऊन जाईल. आणि जेवढं तुम्ही असं दोन्ही गॅसवरती करता त्यामुळे लवकर जेवण बनतं. आणि आता मी इथे थोडंसं घरकुल मसाला टाकलेला आहे. ॲक्च्युली मला मसाले तर फार काही आवडत नाहीत, मला साध्या सिंपल भाज्याच आवडतात. पण मी थोडंसं टाकलेलं आहे इथे मी घरकुल मसाला. आणि त्याच्यानंतर मी पाणी टाकलेलं आहे. तर ज्या मिक्सरमध्ये मी शेंगदाण्याचं कूट वगैरे वाटले होती त्याच्यामध्येच मी पाणी टाकून तेच पाणी मी भाजीला वापरलेलं आहे. तर छान अशी उकळी आल्यानंतर भाजीला वरतून कोथिंबीर टाकायची. आणि खरंच खूप खमंग वास सुटलेला आहे भाजीचा, घरभर वास सुटलेला आहे. तर बघू शकता अशी साधी सिंपल मटकीची रस्सा भाजी. तर तुम्हाला कशी दिसते सांगा. आणि इकडे झालेला आहे कुकर. तर रंग किती सुंदर आलेला आहे बघा तुम्ही भाजीचा. आणि इकडे घेवड्याची भाजी तयार आहे जेवणासाठी. तर हे बघा, ही सुक्की भाजी आहे आणि इकडे हे रस्सा भाजी आहे मटकीची. आणि कोथिंबीर उरलेली होती, मग मी ते फ्रीजमध्ये ठेवलं थोडंसं, म्हटलं परतच्या भाजीला वापरता येईल. सो मी फ्रीजमध्ये ठेवली. आणि फ्रीज पण थोडंसं क्लिनिंगला आलेलं आहे, त्यामुळे इग्नोर करा थोडंसं. आणि इकडे मी चपात्या करून घेत आहे. तर चपाती किती छान फुगलेली आहे तुम्ही बघू शकता. आणि पीठ मळताना थोडंसं 1 चमचा तूप टाका, त्यामुळे अशी चपाती फुगते. आणि चपात्या झाले माझे लगेच. तर मी म्हटलं लगेच मी भांडी घासून घेते, कारण जेवायला थोडंसं वेळ होतं. आणि तोपर्यंत मी भांडी घासून घेतली आणि मग नंतर वटा वगैरे थोडंसं क्लीन करून मी इकडे पापड भाजत आहे सर्वात शेवटी. आणि आता पापड भाजून झाल्यानंतर मी जेवायला बसणार आहे. तर जेवण पण मी दाखवते. आणि आता मी पापड भाजून घेते. तर पापड मी तळले नाही, कारण मला ऑइली जास्त आवडत नाही. त्यामुळे मी ब्रशनं थोडंसं ऑइल लावून घेतलं पापडला आणि नॉर्मल असं भाजून घेते. चपात्या बनवल्या ना त्याच तव्यावरती मी भाजून घेत आहे पापड. तर तुम्ही तळून पापड खाण्यापेक्षा असं एकदा नॉर्मली त्याला ब्रशनी ऑइल लावून थोडंसं लाईटली आणि त्याला छान असं तव्यावरती खरपूस भाजून घ्या पापड. खूप छान लागतं खायला. आणि तुम्ही तळलेलं पापड विसरून जाल, कारण जास्त ऑइल पण चांगलं नाही आहे आपल्या तब्येतीसाठी. त्यामुळे जेवढं कमी ऑइल वापरता येईल तेवढं कमी वापरा. आणि हे असं मी आता 4 पापड भाजून घेत आहे, कारण मला पापड खूप आवडतं. असं भाजलेलं एकदम खमंग लागतं आणि मजा येते जेवताना पापड खायला असं भाजलेलं. तुम्ही बघू शकता मी नॉर्मलच तेल टाकत आहे वरतून, कारण मला तळलेलं अजिबात आवडत नाही. तर मला असंच रोस्टेड पापड आवडतं. तर तुम्ही पण एकदा ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल हा पापड. एकदम खमंग असा लागतो. आणि फायनली माझं जेवण तयार आहे. तर असं जेवण आहे, बघू शकता तुम्ही. आणि मित्रांनो, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि माझा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल अशी मी आशा करते. आणि भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ओके, बाय.